हाय, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. इथे मी आणि गुड्डू चाललो होतो माझ्या मम्मी पप्पाला आणण्यासाठी. इथे मम्मीला बघितलं गुड्डू माझा हात सोडून मम्मीकडे पळत गेला होता, कारण की खूप दिवस झालं होतं आम्ही भेटलोच नव्हतो, म्हणून सहजच आले होते ते आम्हाला भेटायला. प्रत्येक मुलांना आईबापांची गरज असते नाही का, आणि मुलींना तर खूप जास्त गरज असते, कारण की सासरी आल्याच्या नंतर मुलींना प्रत्येक क्षणाला आईबापांची आठवण येत असते. कारण की एखादी गोष्ट आपल्याला आईबापा सांगतात, आपल्याला आठवते की नाही बाबा ही गोष्ट मम्मी पप्पांनी सांगितली होती, ती आपल्यासाठी गरजेची होती, पण त्यावेळेस आपण ऐकत नाही, कारण की आपल्याला माहितीच नसतं. आपण म्हणतो की हां मी आत्ता करते, नंतर करते, किंवा तू कर, पण नंतर ते रिअलाईज होतं की नाही ही गोष्ट किती गरजेची आहे. पण असो, इथे गुड्डूसाठी खूप गोष्टी आणल्या होत्या मम्मी पप्पांनी. माझ्यासाठी पण रिंग लाईट आणली होती, इथे झोका वगैरे गुड्डूसाठी आणला होता मम्मीने. आता मम्मी पप्पा मुलीकडे जातात ते म्हटल्यावरती काही ना काही घेऊनच जात असतात. तसं इथे माझं ना काहीच आवडलेलं नव्हतं, माझं आंघोळ वगैरे पण बाकी होती. मम्मी बोलली तू कधी करशील, तोपर्यंत मी भाकरी बनवते, तू तुझं आवरून घे. इथे माझं आवरूसर मम्मीच्या भाकरी वगैरे पण बनवून झालेल्या होतात. मुलीच्या आयुष्यामध्ये आईबापा जितके गरजेचे असतात ना, तितकेच गरजेचे ना माझ्या मते नवरा असतो. कारण की का माहिती आहे का, आईबापांच्या नंतर ना तोच एक व्यक्ती असतो की त्याला आपण सगळ्या काही गोष्टी सांगू शकतो, शेअर करू शकतो. म्हणून नवरा आणि आईबापा खरंच खूप महत्त्वाचे असतात. इथे सागर कामानिमित्त बाहेर गेले होते, तेही आलेले. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. मी गाजराचा हलवा खात होते, मम्मीने बनवून आणला होता. खूप गप्पा मारल्या होत्या आणि ते मम्मी पप्पा निघाले होते घरी जाण्यासाठी. ते आलते तेव्हा खूप भारी वाटलं होतं. जाताना खरंच खूप वेगळं वाटत होतं. त्यांना थांबवता पण नाही आलं, कारण की दुसऱ्या दिवशी पप्पांना कामाला पण जायचं होतं, म्हणून त्यांना सोडायला आम्ही बस स्टॉपला पण गेलो होतो. आणि गुड्डू अजिबात सोडत नव्हता मम्मी पप्पांना, त्यांच्यासोबतच बसला होता. त्याला वाटत होतं की आम्ही कुठेतरी फिरायलाच जातोय, म्हणून त्याला माहीतच नव्हतं मम्मी पप्पा चाललेत. त्याला कसं बसं त्याला शांत केलं आणि गाडीतच बसवलं होतं. इथे मम्मी पप्पा मला मागे वळून पाय करत होते. खरंच जाताना खूप वेगळं वाटतं नाही का. त्यांना आणायला गेले तेव्हा खूप वेगळा आनंद होता, आणि जाताना माझा चेहराच पडला होता. खूप वेगळं वाटत होतं. मी बघा घरी आल्याच्या नंतर मला खरंच करमत नव्हतं. आजचा असा होता माझा दिवस. खूप छान गेला माझा दिवस. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.